विद्यार्थी मित्रांनो, विषय अतिशय महत्वाचा आहे. साताऱ्यातली आमची जी काही मुलं आहेत, माझ्या ऑफलाईन क्लासचे, त्यांना सेंटर फलटण मिळालेलं आहे. फलटण. मुलींना शक्यतो साताराच सेंटर मिळायला पाहिजे होतं, पण काही मुलींना कराड हे सेंटर मिळालंय. मग माझा पहिला प्रश्न तुम्हाला तोच आहे, की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, की तुम्ही जिथं राहता तिथून तुमचं सेंटर जे तुम्हाला अलोकेट झालेलं आहे, त्याच्यामधलं अंतर किती आहे? सगळ्यात इम्पोर्टंट जर दुपारची शिफ्ट असेल तर काही इश्यू नाही. 2 ते 5 होय, काही इश्यू नाही. सातारपासून फलटण किती अंतरावर आहे? 2-2.5 तास म्हणूया आपण. 3 तास. मग 2 वाजता पोहोचायचं आहे. सकाळी निघून इझिली पोहोचू शकताय. पण आता इथं मला सगळ्यात शॉकिंग गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. जी रिअॅलिटीमध्ये घडलेली आहे काही वर्षापूर्वी. फलटण मधल्या काही मुलांचं यशोदा हे आमच्या इथलं सेंटर होतं. इंजिनिअरिंग कॉलेज आहे. सकाळची शिफ्ट होती. मग त्या मुलांनी काय ठरवलं होतं, की पहाटे फलटण साताराची पहिली गाडी आहे. आय थिंक 6 वाजता असेल, 5:30 वाजता असेल. त्या गाडीने निघायचं. 7:30-8 पर्यंत पोहोचतोय. तर सांगू का, दुर्दैवानं ती गाडी रस्त्यात बंद पडली. मग वेळेवर मुलांना सेंटरला पोहोचता आलं नाही. सीईटीची एक्झाम देता आली नाही. आता तुमचं पुणे सेंटर असेल आणि तुम्हाला साताऱ्यातून जायचंय. सकाळची शिफ्ट असेल तर पहाटे निघायचा प्लॅन करू नका, की 4 वाजता निघूया, 3 वाजता निघूया. हे ना सगळा डिस्टर्बन्स होणार आहे. आता काय नशीब म्हणूया आपण, की ऑफलाईनच्या ऑलमोस्ट माझ्या सगळ्याच मुलांचा नंबर फलटणला आलाय. म्हणजे सगळ्यांना फलटण सेंटर मिळालंय. मग आम्ही काय करणार आहे क्लिअरली जर सकाळची शिफ्ट आहे, काही लोकांचा 12 तारखेला, 13 तारखेला, 11 तारखेला पण नंबर आलाय. तर आम्ही काय करतोय, की मुलांना मी सांगितलंय, की फलटणमध्ये आपल्याला जिथं फलटण छोटं शहर आहे बरं का, तालुक्याचं ठिकाण आहे. छोटं आहे. आता छोटं इन द सेन्स काय? आपलं पुणे कसं आहे, कोल्हापूर कसं आहे, मी तुम्हाला सांगतो फार मोठी शहर आहेत बरं का. म्हणजे तुम्ही राहता एका ठिकाणी सेंटर वाटतं तुम्हाला पुण्यात आहे, पण पोहोचेपर्यंत अर्धा 1 तास लागतो. तसं फलटण, साताऱ्यामध्ये, कराडमध्ये तसं नाहीये लक्षात घ्या. 10 मिनिटात तुम्ही कुठेही पोहोचू शकताय. मग पालकांना मी सजेस्ट केलंय, की आदल्या दिवशी जाऊन आपल्याला हॉटेलमध्ये एक रूम बुक करावी लागेल. होय. आदल्या दिवशी जाऊन राहणं अतिशय गरजेचं आहे आणि सांगतो. मग काय एक मित्र म्हटलं, "सर आमचे पाहुणे आहेत की फलटणमध्ये." ओके. अरे तू तुझ्या पाहुण्यांकडे राहू शकतोयस. मित्रांना घेऊन जाऊ शकत नाही. आणि लास्ट मोमेंटला मी तुम्हाला सांगतो पाहुण्यांना टाळा. काय सांगतो? टाळा. याचं रिझन काय? की तुम्ही जाताय हो सीईटीच्या एक्झामसाठी. मग तुम्ही बऱ्याच वर्षातून तिकडे जाताय. मग ऑब्व्हियसली संध्याकाळी मग पाहुणे मग जेवणाचा मस्तपैकी बेत करतात लक्षात घ्या. ऑब्व्हियसली तुम्ही एवढ्या वर्षानं जर तिकडे जाणार असाल तर होतंय. मग त्यातच वेळ जातो सगळा. ओके. आणि त्याच्यापेक्षा हॉटेलमध्ये एखादी रूम घेतली तर चालतंय. आता बोलतोय मी, पण एवढ्या सोप्या गोष्टी नाहीयेत ह्या. आर्थिकदृष्ट्या विचार केला तर त्रासदायक ठरतंय. बरोबर आहे. मग प्रॉब्लेम काय? बरेचसे पालक काय करणार एखादी प्रायव्हेट व्हेइकल. चला एखादी गाडी बघूया आपण सकाळी सेंटरवर पोहोचूया. माझं सजेशन काय? तुम्हाला मी अनुभवातून गोष्टी सांगतोय. सकाळची शिफ्ट इम्पोर्टंट आहे. 7:30 ला रिपोर्टिंग करायचं ते म्हणतात. असं बरोबर आहे ना सांगा बघू? मग 7:30 ला रिपोर्टिंग किती ठीक आहे 15-20 मिनिटं इकडं-तिकडं 8 पर्यंत. पण काय होतं मी माझा अनुभव सांगतो. ठीक आहे, मला कोल्हापूरला पोहोचायचं आहे वेळेत. ओके, सकाळी मला 4:30 ला उठायचंच आहे. काय तणाव येतो कुणास ठाऊक. आदल्या दिवशी झोपच लवकर लागत नाही. लागत नाही. रिअॅलिटीमध्ये लागत नाही. म्हणजे मला पण सकाळी 4:30 ला जाग येते बरं का. कुठल्या तणावात काय म्हणा किंवा विथआऊट अलार्म जाग येते. जर कुठे जायचंय काय असेल तर जाग येणार. पण आदल्या दिवशी झोप पण कंप्लीट व्हायला पाहिजे ना. बघा आता हे माझं वैयक्तिक मत मी मांडलंय, पण अनुभवातून सांगतोय. मग आता मी तुम्हाला सांगतो सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय मला बरं का, की डेट्स मिळालेत. काहींची 11 आहे, काहींची 12 आहे, काहींची 17 आहे, काहींची 13 आहे. तर सगळ्यात इम्पोर्टंट काय सांगतो, लक्ष द्या. एकदम इम्पोर्टंट, की समजा असं इमॅजिनच करा, की तुमची शिफ्ट 11 तारखेलाच आहे. ओके. 11 एप्रिल. ओके. आता सगळ्यात इम्पोर्टंट मग 11 तारखेला असेल, तर बास 6 तारखेला तुम्ही एक शेवटची मॉक टेस्ट देऊन मोकळे व्हाल. ओके. मग पुढचे दिवस किती उरले? 7, 8, 9 आणि 10 याच्यात करायचंय फायनल रिव्हिजन. बरोबर आहे. आता ही रिव्हिजन स्ट्रॅटेजी मी बऱ्याच वेळा एक्सप्लेन केले. तुम्ही फक्त एवढं करा, की तुम्ही आतापर्यंत जेवढ्या मॉक टेस्ट दिलेत ना, तेवढ्या मॉक टेस्टमध्ये जेवढे तुमचे प्रश्न चुकलेत, ते टॉप प्रायोरिटीने करा. म्हणजे तुम्हाला सांगतो, आमच्या मॉक टेस्टमध्ये व्हाईट कलरचा जो डॉट असतो किंवा क्वेशन नंबर असतो, तो अनअटेम्प्टेड असतो. रेड काय असतो? अटेम्प्ट केलाय, तो चुकलाय. ओके. आणि ऑब्व्हियसली ग्रीन काय असणार आहे, की तो क्वेशन बरोबर आलाय. तो क्वेशन बरोबर आलेला आहे. मग बाळांनो ऐका मी काय सांगतोय ते. याच्यावर फोकस करा.
तुम्ही समजा 5 मॉक टेस्ट दिलेत आणि तुमचा स्कोर आहे 40 वरून 80 पर्यंत पोहोचलाय. तुमचा स्कोर 40 वरून 80 पर्यंत पोहोचलेला आहे. मग याचा अर्थ 120 मार्काचे प्रश्न चुकलेत ना. हो, त्यातले अनअटेम्प्टेड राहू दे हो. पण जे अटेम्प्टेड आहेत, पण चुकलेत, त्याच्यावर फोकस करा ना. कुठली कन्सेप्ट चुकले ते बघा ना. ती तुमची रिव्हिजन स्ट्रॅटेजी बनवा. आणि आता 11 तारखेला शिफ्ट आहे ना, मग 6 तारखेनंतर मॉक टेस्ट नको. 13 तारखेला शिफ्ट आहे, मग 8 तारखेची मॉक टेस्ट दिली तर चालेल. मग 9, 10, 11, 12 4 दिवस पुष्कळ झाले रिव्हिजनला. डोकं शांत ठेवायचंय. एक्स्ट्राऑर्डिनरी आपल्याला अभ्यास झालेला आहे आपल्या लक्षात घ्या. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट 11 तारखेला पहिली तुमचा शिफ्ट आहे असं इमॅजिन करूया. तुम्ही 8 तारखेला, 9 तारखेला म्हणजे 7 तारखेला, 8 तारखेला, 9 तारखेला, 10 तारखेला जीव तोडून अभ्यास करणार आहे. एक्झॉस्ट होणार आहे, बरोबर आहे? होऊ नका, होऊ नका. रेस्ट घ्या प्रॉपर. मी पहिले 2 दिवस जोरात अभ्यास करा, पण पुढचे 2 दिवस तुमची 7-7, 8-8, 8-8 तासाची झोप हवी आहे. तुमची 7 तास, 8 तासाची झोप हवी आहे. कारण कारण सांगतो, 11 तारखेला तुमचा पेपर झाला, की त्या दिवशी घ्यायची आहे रेस्ट. होय, रेस्ट. पण 12 तारखेपासूनच स्टडी पुन्हा रिस्टार्ट करायचा आहे. मग आपलं मिशनच असणार आहे रिस्टार्ट मिशन. होय. तुम्ही म्हणाल सर थांबा की 1 दिवस झालाय, जरा रेस्ट घेऊ द्या ना. नाही. कारण पुन्हा सेकंड अटेम्प्ट आहे. मग मी काय म्हणतोय 12 तारखेला पूर्णपणे निवांत राहायचं नाही हो. तुम्ही पेपर देऊन आलाय. ओके. मग थोडंसं अनालिसिस करा. बघा कसा पेपर होता. काय झालं? कुठं चुकलं? कुठं इम्प्रूव्ह करता आलं असतं? याचा विचार त्यावेळेस करायचा आहे, लक्षात घ्या. हा सेकंड अटेम्प्टला त्याचा नक्की फायदा होणार आहे. सेकंड अटेम्प्टची स्ट्रॅटेजी आपण निवांत ठरवू. अगदी निवांत ठरवूया आपण. म्हणजे प्रॉपर स्ट्रॅटेजी असणार आहे. प्रॉपर 1 महिना असा वेळ मिळणार आहे की विचारूच नका. मग आता सगळ्यात इम्पॉर्टंट सांगतो. नीट लक्ष द्या. 2020, 2021 आणि 2022 पर्यंत विचार करूया. 2020 साली ऑक्टोबरमध्ये एक्झाम झाली. ओके. त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये 2022 साली माझाच मुलगा होता. ऑगस्टमध्ये एक्झाम झाली होती. ऑगस्टमध्ये सीईटी पेपर झाला होता. पण या 2 वर्षी काय गंमत झाली तुम्हाला सांगतो. पहिला एप्रिल डेट डिक्लेअर झाली. ओके. आता आलाय जवळ अभ्यासाला आलोय. पोस्टपोन. पुढे गेली. ऑक्टोबर नाही, थोडीशी पुढे गेली होती. पण पुन्हा तिथे पण मुलं अभ्यास करतायत. पुन्हा पोस्टपोन. मी तुम्हाला सांगतो इथे पण कदाचित ना एक 10 दिवस तरी एक्झाम पोस्टपोन झाली होती. आणि ते 10 दिवस गोल्डन डेज, सोन्याचे दिवस होते. कारण अभ्यास अगोदर पूर्ण झालेला होता. अभ्यास पहिल्या शिफ्टला जसं केलं होतं ना, तर पूर्ण झालाय आणि त्याच्यानंतर सुद्धा मला 10 दिवस मिळाले. लॉटरी. खूप मुलांचा फायदा झाला. सिन्सिअर मुलांचा खूप फायदा झाला. मग इथे तर मला ऑफिशियली 30 दिवस मिळतायत. माझ्या शिफ्ट नंतर मला 30 दिवस तरी मिळतायत किंवा 2 ते 3 आठवडे मिळतायत, लक्षात घ्या. मग ऑलरेडी माझा अभ्यास पीक लेव्हलला पोहोचलेला आहे आणि मी आता त्याच्या पुढे जाणार. एक लक्षात घ्या, मी माझ्या अनुभवातून सांगतो, अजून देखील 90% मुलं काहीही अभ्यास करत नाहीत. 90% मुलांचा काही अभ्यास नाहीये. 0 अटेंडन्स, 0 काय ते 0 प्रिपरेशन लावतात अटेंडन्स. 0 अटेंडन्स, 0 प्रिपरेशन, अटेंडन्स म्हणूया आपण. 10% काय छोटा आकडा नाहीये, लक्षात घ्या. मग 3 लाख मुलं बसती असतील, 3 लाख तर त्यातली 30K 30,000 मुलांच्यावर कॉम्पिटिशन आहे आपली. त्या 30,000 मध्ये आपल्याला आपली रँक पहिल्या 1000 मध्ये आणायची आहे. मग त्यासाठी आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे ही स्ट्रॅटेजी नक्की फॉलो करा. मग आता पहिली गोष्ट कॉमेंट करा. तुमचं सेंटर कुठं मिळालंय तुम्हाला? मग स्ट्रॅटेजी काय बनवणार? कसं? ते प्लॅन करा. घरातल्याच्यावर डिस्कस करा. कसं करता येईल? काय करता येईल? याच्यावर विचार करा आणि चुकीचा निर्णय घेऊ नका. माझं म्हणणं परत ऐका. सकाळच्या शिफ्टच्या मुलांना धावपळ आहे. त्यासाठी तुम्ही आदल्या दिवशीच तिथं जाऊन राहिला तर बरं होईल. ठीक आहे मग. ऑल द बेस्ट.